हॅलो 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 नवलाई जिंती आपला 12 खेळाडू पाठवायचं इथं. हॅलो हॅलो आणि स्ट्राइक वर ते भरत कुराडे बॉलर सोमा आणि हा वाईट चेंडू आणि ही अशी अवंतर धावेत 1 धाव संघाची धाव संख्या 1. आणि हा उत्कृष्ट असा ब्लॉक चेंडू भरत कुराड यांनी तटवलेला आहे. टेनिस मध्ये मला वाटतं प्लेट हा शब्दच नसतो. भरत कुराडे कृष्णा सातपुते आमचे. बघूया आता नो लुक शॉट भेटतोय का आपल्याला. हॅलो वरच्या अंगाला मारलेला चेंडू पण हा टॅप बसलेला नाही. अंपायर हा नो बॉल असेल. नो बॉल. किती झालं. 3 रन. बॉल किती झाले. 9ला 2 काढले. एकच काढले. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तर राजेश कुराडे ब्रँड गोशटवाडीचा ब्रँड. आणि हा माणूस जर मैदानात आला ना तर बॉलरला घाम फुटतो. आणि बॉलरला घाम कसा फुटतो या अगोदरच्या शॉट मध्ये त्यांनी दाखवून दिले. पाहूया आता चौथा चेंडू. चौथ्या चेंडूवरती काय होतंय. सोमा यांचा चौथा चेंडू. आणि हा सुंदर असा चेंडू. सुंदर असा चेंडू हाताळला सोमा यांनी आणि ह्या बॉलवरती फक्त 1 धाव आलेले आहे. किती बॉल किती झाला. 10 रन. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत मैदानामध्ये. पाहूया पुढच्या चेंडूला काय होत आहे. भरत आलेला आहे आता स्ट्राइक वरती. पाहूया सोमा यांचा
पुढचा चेंडू आणि फुलटॉस चेंडू होता, पण या चेंडूवरती त्यांना 6 धावा मारण्याचा चान्स होता, पण हा हुकलेला आहे. त्यांच्या बॅटला बॉल व्यवस्थित कनेक्ट झालेला नाही आणि हा बॉल बॅटला ब्रश होऊन घोषांकित मध्ये 1 धाव. पुढचा चेंडू सोमा यांचा, भरत यांच्यासाठी शेवटचा चेंडू आणि हा कनेक्ट होऊन गेलेला आहे आउट ऑफ द पार्क यानी हा 6 धावा. तर 1 ओव्हर नंतर 17 धावा लागलेल्या आहेत धावफलकावरती. हॅलो 17 धावा लागलेल्या आहेत धावफलकावरती. पाहूया दुसरी ओव्हर आता कोण घेऊन येत आहे. नवलाई जयंतीचा खेळ चांगला राहिलेला आहे आतापर्यंत. नवलाई जयंती इथून मागेही खेळत आलेले, खूप चांगला खेळ दाखवत आलेला आहे आणि इथून पुढेही त्यांचा खेळ चांगला राहील. तर दुसरी ओव्हर बाबूराव हा ब्रँड आहे, जिंतीचा ब्रँड आहे आणि बहुतेक या वर्षी त्याची चर्चा चालले, तो आयकॉन मध्ये जाईल या वर्षी. तर बाबूराव लक्षात असावं, तुम्ही या वर्षी आयकॉनच्या लिस्ट मध्ये आहात तुम्ही. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. बाबूरावचा बॉल आहे ना, आला ना फिरतो आणि झपकन निघून जातो, कोणाला काही समजत नाही कसा जातो, तर गुळीगत. तर हा दुसरा चेंडू बाबूरावांचा आणि हा अवांतर चेंडू. अंपायर यांचे हात दोन्ही हात समांतर आणि हा वाईट चेंडू. ही 1 धाव आलेली आहे. तर दुसरा चेंडू बाबूराव आपल्या टीम साठी घेऊन येताना आणि राजेश यांच्या बॅटला कनेक्ट झालेला नाही व्यवस्थित आणि ही 1 धाव फक्त इथे भेटलेली आहे. तर 19 धावा लागलेल्या आहेत धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे, अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या मैदानामध्ये. पुढचा चेंडू बाबूराव भरत यांच्यासाठी घेऊन येत आहेत. तर आणि हा सुद्धा अवांतर चेंडू. ही बॉलिंग पाहिजे मैदानामध्ये, हा क्लास पाहिजे मैदानामध्ये. हा क्लास आहे, हा ब्रँड आहे, हा बाबूरावची स्टाईल आहे. आणि 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे, अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर भरत ते मैदानातून बाहेर येताना आणि नवीन बॅट्समन आतमध्ये आकाश. अंपायर आउट असेल की डिक्लेअर आहे? आउट आहे, आउट आहे, आउट आहे. तर आकाश मैदानामध्ये अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी बाबूराव यांचा आणि हा वाईट चेंडू. अंपायर यांच्याकडून हा वाईट चेंडू आलेला आहे. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. बाबूराव यायचा आहे आणि चेंडू टाकायचा आहे नवीन. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. 20 धावा लागलेल्या आहेत धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 का 2? सुंदर चेंडू आणि मिसफिल्ड झालेली आहे इथे. बॉल आतातून निसटला आहे आणि 1च धाव तरी सुद्धा इथे आलेले आहे. राजेश कुराडे हा आलाय, हा ब्रँड आहे, हा वाघ आहे, हा घोषटवाडीचा वाघ आहे. पाहूया आता हा वाघ काय करतो. चला चार चेंडूचा खेळ, 2 चेंडूचा खेळ बाकी आणि हा लंबा बहुत लंबा ऐरोली मध्ये गेलाय. ऐरोली मध्ये गेलेला आहे बॉल. ऐरोलीवरून कोण येणार असेल? 27 धावा लागलेल्या धावफलकामध्ये. शेवटचा चेंडू बाबूराव यांचा. पाहूया तर शेवटचा चेंडू बाबूराव यांचा पाहूया आणि पुन्हा उडवून मारलेला चेंडू सीमा रेषे पार आणि या 6 धावा आणि ह्या 6 धावानंतर धावफलकावरती लागलेल्या आहेत 33 धावा.
तर बाबूराव आणि बॉल बघा, हे टॅलेंट पाहिजे, हे टॅलेंट पाहिजे, हे टॅलेंट बघा. म्हणजे कमीत कमी 15 ते 20 बॉल गोळा करून स्वतः खेळण्यासाठी ही हुशारकी आहे या मैदानात यायची. तर सर्वांना विनंती असेल आपल्या मुलांना मैदानात घेऊन यावे आणि बॉल शोधण्यासाठी. पाहूया आता जिंती एक्सप्रेस, पाहूया काय करतो. डिस्ले जिंती एक्सप्रेस या नावाने ओळखले जाणार आहे ना. आणि हा अंपायर आणि हा नो चेंडू, अंपायरने दिलेला नो चेंडू आणि नो प्लस 1, नो प्लस 1 आहे. येस, नो प्लस 1. एक बिमर झालेला आहे, लक्षात असावं. बॉलर एक बिमर झालेला आहे. तर पाहूया पहिला चेंडू आणि हा आपटलेला चेंडू. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. आणि या चेंडूवरती धाव सुद्धा घेतलेली आहे. हा चपळ आहे, हा घोषटवाडीचा वाघ आहे ना, हा चपळ आहे. आणि तो पहिल्यापासून प्लॅन करूनच होता की बॉल लागो अगर नको लागो, मला स्ट्राईक वरती यायचंय आणि मला माझ्या संघासाठी धावा करायचे. तर पाहूया डिस्ले यांचा दुसरा चेंडू. तर धावफलकावरती 36 धावा लागलेल्या आहेत आणि एक चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही 5 चेंडू ह्या मैदानामध्ये बाकी आहेत. तर पाहूया या 5 चेंडूवरती रनांचा पाऊस पडतोय की विकेटांचा पाऊस पडतोय, पाहूया. तर एका बाजूला जिंती एक्सप्रेस आणि एका बाजूला घोषटवाडीचा वाघ, पाहूया. आणि सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. म्हणजे सुंदर चेंडू. म्हणूनच सूरज यांना उगाच नाही म्हणत की जिंती एक्सप्रेस. आणि ही एक्सप्रेस मध्ये ना दम आहे 6 रना सुद्धा रोखण्याचा. सुंदर चेंडू. आणि हा एवढ्या ताकदीने मारला चेंडू, हा एवढ्या ताकदीने मारला ना, 1-2 टप्प्यामध्ये तो सीमारेषे पार जाऊन 4 धावा इथे मिळवलेल्या आहेत. कुराडे यांच्याकडून 4 धावा. तीन चेंडूंचा खेळ झालेला. बॉल मैदानामध्ये पुरवायचे आहेत, बॉल मैदानामध्ये पुरवायचे आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही घोषटवाडीचा डहाण्या वाघ मैदानामध्ये उभा आहे. 40 धावापर्यंत त्याने आपल्या संघाला पुढे. आणि हा सुंदर असा पुन्हा त्याच ताकदीने त्याच दिशेने मारलेला चेंडू. आणि पण इथे 1 धाव आणि ही एकच धाव. आणि हा रनआउट रनआउट आकाश यांच्या सुराबात हा रनआउट आलेला आहे. हा बॉल द्यायचे आहेत अंपायरला, प्लीज बॉल पुरवायचे. तर 41 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन बॅट्समन शुभम मैदानामध्ये. .41 रन्स धावफलकावरती लागलेले आहेत. तर अंपायरकडे चेंडू देऊन लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर यायचं. भरत आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि ही जिंते एक्सप्रेस. आणि हा उडवलेला चेंडू, हा पुन्हा 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 लांब लांब आणि लांब. हा 6. ह्या 6 धावा. मी म्हटलं होतं ना, जोपर्यंत हा घोषटवाडीचा वाघ मैदानात आहे ना, तोपर्यंत आहे ना बॉल जात राहणार आणि धावा येत राहणार. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 47 धावा कुठलेल्या आहेत. तर अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय करतोय हा घोषटवाडीचा वाघ.
आणि ही एक्सप्रेस, ही एक्सप्रेस, ही एक्सप्रेस. डॉट डॉट चेंडू. आणि थर्ड अंपायर घेतलेला इथे. हे व्हाईट साठी आहे का, अलाउड आहे? हॅलो, व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये, तर अंपायरचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल आणि मैदानाच्या बाहेर यावं लागेल. अंपायरचा निर्णय. अंपायर तुम्हाला रिव्ह्यूची गरज वाटते? अंपायर अंपायर तुम्हाला रिव्ह्यूची गरज वाटते? नाही, तर अंपायरचा निर्णय अंतिम राहील आणि 48 रन्स टू विन. एमसीसी क्वालिफाईड अंपायर आहे तिथे. तरी खूप सुंदर धावा इथे. राजेश कुराडे हा 32 धावा आपल्या संघासाठी करून संघाची धावसंख्या पोहोचवली आहे 47 या धावावरती. 48 धावाचं आव्हान आहे नवीवाडी जिंती यांना. तर लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे आणि आपले 2 बॅटर्स, नवीवाडी जिंती आपले 2 बॅटर्स, नवलाई सॉरी नवलाई आपले 2 बॅटर पाठवायचे आहेत आणि गोशेटवाडी आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. लव सर, लवकरात लवकर तुम्हाला स्टेज वरती यायचंय. काय नाहीतर तुमची जागा इथे घेतली जाईल. तुमची जागा आता ऑलमोस्ट तुमची 50% जागा इथे गेलेली आहे. लव सर या, नाहीतर तुमची 100% जागा जायला पण आता वेळ लागणार नाही. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती लावून 48 धावाचं आव्हान. नवीवाडी जिंती यांना 48 धावाचं आव्हान. नवलाई जिंती, नवलाई जिंती यांना 48 धावाचं आव्हान असेल. तर गोशेटवाडी आपण लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्यायचे. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याकडे अजून खूप सामने आपले खेळवायचे बाकी आहेत. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. 2 बॅटर्स नवलाई जिंती यांचे 2 बॅटर्स प्रवीण आणि बाबूराव. बाबूराव ब्रँड, जिंतीचा ब्रँड बाबूराव. गोशेटवाडीचा वाघ राजेश कुराडे, तसा जिंतीचा ब्रँड बाबूराव. अंपायर लवकरात लवकर फिल्डरांना सांगायचं आहे की फिल्डिंग लावून घ्यायचे. अंपायर तर 3 चेंडून 3 षटकांचा खेळ असेल आणि 3 षटकामध्ये 48 धावाचं आव्हान असेल. तर पाहूया आता गोशेटवाडी आणि नवलाई देवी जिंती. नवलाई देवी जिंती ही सातत्याने चांगला खेळ करत आलेली आहे आणि आपल्या नावाचं, आपल्या गावाचं नाव हे कायम कमवत आलेले आहे. पाटण तालुक्यामध्ये नवलाई जिंती मागच्या वर्षी सर्वात जास्त ट्रॉफी जिंकणारा संघ सुद्धा बनला होता. तर नवलाई जिंती हा त्यांनी आपल्या मेहनतीने आणि त्यांनी सातत्याने प्रॅक्टिस करून मेहनत करून नवलाई जिंती हा ब्रँड बनवलाय त्यांनी. तर त्याच्यामध्ये बाबूराव यांचा खूप मोठा हात आहे. तर पहिला चेंडू भरत बाबूराव यांच्यासाठी आणि हा टोलवलेला चेंडू, आकाशात गेलेला चेंडू आणि तिथे पाय घसरलेला आहे प्लेअरचा पण आणि ही कॅच ड्रॉप झालेली आहे. तर बाबूराव तुम्हाला मागच्या मॅच मध्ये सुद्धा जीवदान भेटलं होतं आणि तुम्हाला ह्या मॅच मध्ये सुद्धा जीवदान भेटलं. आता पाहूया तुम्ही ह्या जीवदानाचा किती फायदा उठवता आणि आपल्या संघाला तुम्ही 48 पर्यंत पोहोचवताय की नाही पोहोचवत.
दुसरा चेंडू भरत यांचा पाहूया बाबूराव आणि हा वाईट चेंडू. हा वाईट चेंडू अवांतर धाव, दोन्ही हात समांतर अंपायरांचे आणि ही एक धाव ऍड होते धाव फलकामध्ये आणि धाव फलक पोहोचते 3 धावावर. तर तिसरा चेंडू पाहूया काय होतंय आणि हा पुन्हा वाईट चेंडू. अंपायरचे दोन्ही हात समांतर वाईट चेंडू, वाईट बॅक टू बॅक 2 वाईट इथे आलेले आहेत आणि धाव फलक पोहोचलाय 4 धावावरती. एक चेंडू आतापर्यंत झालेला आहे, त्याच्यावरती 2 धावा आल्या, त्याच्यानंतर लगातार 2 चेंडू वाईट टाकले. पाहूया आता पुढचा चेंडू भरत यांचा आणि बाबूराव यांनी स्ट्रेट ड्राईव्ह आणि हा आउट ऑफ द पार्क 6. बाबूचा क्लास, बाबूचा ब्रँड, क्लासिक शॉट. मॅच चालू असताना डीजे चालू ठेवू नये. तर पाहूया तिसरा चेंडू भरत यांचा आणि अजून एक 6. 6 धावा, बॅक टू बॅक 2 वाईट आणि बॅक टू बॅक 2 6. हा बाबूरावचा ब्रँड आहे आणि बाबूराव या वर्षी रबर टेनिस मध्ये आयकॉनच्या लिस्ट मध्ये असतील. तर कॉंग्रॅच्युलेशन बाबूराव, तुम्ही आयकॉनच्या लिस्ट मध्ये आलेले आहात. तर या वर्षी तुम्हाला आयकॉन म्हणून एका टीम बरोबर हॅलो तर आयकॉन म्हणून तुम्हाला एका टीम मध्ये खेळावं लागेल. या वर्षी तुम्हाला चॉईस मध्ये खेळता येणार नाही. तर बाबूराव एकदा बॅट वर करून दाखवायचे. तुम्ही आयकॉनच्या लिस्ट मध्ये गेलेलात, पाटण तालुका रबर क्रिकेट मध्ये आयकॉन म्हणून खेळणार आहात. पाहूया चौथा चेंडू आणि हा स्लोअर 1 टाकलेला चेंडू. ही भरतची आणि ह्या 4 धावा 4 धावा 4 धावा 4 धावा. माझ्या मते पहिला असा खेळाडू असेल तो लाईव्ह मध्ये डिक्लेअर झालाय की आयकॉन म्हणून खेळणार. बाबूराव इज अ ब्रँड ऑफ नवलाई जयंती. आणि ही एक धाव एक धाव एक धाव. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 21 धावा लागलेल्या धाव फलकावरती. निम्म्या धावा काढलेल्या आहेत बाबूराव तुम्ही ह्या ओव्हर मध्ये. तर 48 धावाचा आव्हान असताना 21 धावा धाव फलकावरती लागलेल्या. अजून एक चेंडू बाकी आहे. पाहूया प्रवीण काय करतोय. प्रवीणला जिंतीने बनवलं. ये बॉल ये बात. हा चेंडू सुंदर चेंडू म्हणजे हे क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. यॉर्कर चेंडू म्हणजे क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं भरत यांनी आणि या चेंडूवरती फक्त 1 धाव आली आणि 22 धावा लागलेल्या धाव फलकावरती. 22 धावा. तर अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता आलेले आहेत राजेश कुराडे, वाघ, डहाण्या वाघ, गोशेटवाडीचा डहाण्या वाघ. हा व्यक्ती हा माणूस असा आहे ना, तो आपल्या खांद्यावरती अख्खी टीम घेऊन चालतो. तो एकटा 11 आहे आणि त्याची टीम असते 11 दुने 22. तो एकटा 11 आहे. प्रवीण दादा वेलकम, नमस्कार. यायचंय स्टेजवरती यायचंय, टॉस साठी यायचंय. कुसरून चे कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. प्रवीण दादा वेलकम, यायचंय टॉस साठी. सनी कंक यांच्याच हा टॉस घेतला जात आहे. तर कुसरून
लवकरात लवकर यायचंय टॉस साठी. पहिला चेंडू पाहूया. आणि हा ब्रँड ही एक धाव घेतलेली आहे. एक धाव चोरटी धाव घेतलेली आहे. एक धाव आलेली आहे चोरटी धाव. तर मालदन यांनी टॉस कुसरुड यांनी टॉस जिंकलेला आहे आणि आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवलेला आहे त्यांनी, कारण त्यांचा बॉलिंग डिक्लेअर केलेली आहे त्यांनी. तर पाहूया राजेश कुराळे आपला दुसरा चेंडू घेऊन येताना मैदानामध्ये. दुसरा चेंडू राजेश कुराडे यांचा. बाबूराव इज अ ब्रँड ऑफ द जयंती, ऑफिशियली आयकॉन. बाबूराव एकदा बॅट दाखवायचे. बाबूराव प्लीज प्लीज बाबूराव, खूप प्रेक्षकांची पण खूप इच्छा आहे की तुम्ही एकदा तुमची बॅट दाखवायचे. रिक्वेस्ट आहे तुमची बाबूराव. येस 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 येस, तुमचा इशारा कळला. जिंकल्यावरती बॅट दाखवतो आणि बाहेर येतो. धन्यवाद बाबूराव. दोन चेंडू नंतर 29 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजून 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि वा क्वालिटी शॉट. ग्रासला घासत गेलेला हा शॉट आणि इथे रनआउट करण्याची संधी होती, पण राजेश यांच्याकडून ती हुकली गेलेली आहे. पाहूया चौथा चेंडू राजेश यांचा काय होतंय. अजून 9 चेंडूंचा खेळ बाकी. 30 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि ही एक धाव. आणि या 2 धावेचा प्रयत्न असेल. पाहूया काय होतंय. आणि ह्या 2 धावा सक्सेसफुल कंप्लीटेड 2 रन्स बाबू. आणि अजूनही 8 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. आठ चेंडू किती पाहिजे. 48 सॉरी. हा पाहूया पुढचा चेंडू. आणि हा टोलवलेला चेंडू. आणि हा ब्रँड 6. ब्रँड प्रवीण मागासपासून ट्राय करतच होता. एक तरी पोचवायचा आणि त्याने शेवटी एक मारला आणि संकटात अडकलेल्या टीमला त्यांनी बाहेर काढलंय. आपल्या टीमला आता 7 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे फक्त. सॉरी, अजून एक चेंडू बाकी आहे. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. पाहूया प्रवीण काय करतोय ह्या बॉल वरती. ब्रँड आउट ऑफ द पार्क. 6 क्वालिटी शॉट इथे त्यांचा. आणि आता सचिन तिसरी ओव्हर आपल्या संघासाठी घेऊन येताना फक्त 4 धावा पाहिजेत. तर 4 धावा पाहिजेत. 6 चेंडू मध्ये 4 धावा. बाबूराव स्ट्राईक वरती असताना आणि 2 हात समांतर अंपायरांचा आणि हा वाईट चेंडू. आता 3 धावा पाहिजेत. हॅलो. तर सचिन याचा पहिला चेंडू वाईट होता आणि पाहूया आता दुसरा चेंडू घेऊन येताना. दुसरा झाला डॉट चेंडू. अजून 5 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. बाबूराव ऑन स्ट्राईक आणि हा बाबूरावने हवेत उडवलेला चेंडू. सचिन स्वतः बॉल खाली आणि ही जेल. बाबूराव OUT आउट. पण चांगला खेळ झालाय बाबूराव.
अजून 4 चेंडूमध्ये 3 धावाची गरज आहे. जर तू थांबून खेळला असता तर बाबूराव मॅच संपून बाहेर आला असतात. कॉंग्रॅच्युलेशन बाबूराव, तुम्ही पाटण तालुक्याचे आयकॉन मध्ये ऑफिशियली तुम्हाला लाईव्ह मध्ये आम्ही इथे घोषित केलेलं आहे. तर एकदा बॅट दाखवायचे बाबूराव प्लीज. बाबूराव प्लीज. धन्यवाद. तर 8 टीम खेळतील यावेळी रबर पाटण तालुका रबरच्या सीझन मध्ये आणि त्या 8 मध्ये एक आयकॉन आम्ही निवडलेला आहे आणि आता आम्हाला 7 आयकॉनची गरज आहे. तर एक आयकॉन ऑलरेडी आम्ही ऑफिशियली लाईव्ह केलेला आहे, तो म्हणजे नवलाई जिंतीचा ब्रँड बाबूराव. चार चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. तर पाहूया काय होतंय. ही मॅच आहे, ह्या मॅच मध्ये काही होऊ शकतं. 4 मध्ये 24 निघतील, आता 4 मध्ये एकही निघणार नाही. अंपायरची वाद नसावा. 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. रिव्ह्यू व्हाईटला रिव्ह्यू नसेल, व्हाईटला रिव्ह्यू नाहीये. अंपायर तुम्हाला घ्यायचा आहे नाही. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. प्रवीण, अंपायरचा निर्णय अंतिम राहील. तर अजूनही 3 बॉल बाकी. 3 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. 3 बॉल मध्ये 18 निघतील, नाही तर 3 मध्ये 0 निघतील. पाहूया. आणि हा पुन्हा अवांतर चेंडू, पुन्हा डॉट चेंडू. हॅलो, कशासाठी अंपायर कशासाठी हवाय? व्हाईट सीट. ओके. अंपायरला व्हाईट साठी रिव्ह्यूची गरज आहे. तर पाहूया काय होतंय. तर शिवबॉस जायचं आणि चेक करायचं. शिवाभाव, सचिन देसाई, शिवा. तर हा व्हाईट नाही, व्हाईट नाहीये आणि 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. तर 2 चेंडू मध्ये 3 धावाची गरज आहे. मी म्हंटल होतं की 4 मध्ये 24 निघतील तर 4 मध्ये 0 निघतील. काही सांगू शकत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय बदलेल, कधी कोणाची वेळ बदलेल, कधी कोणाला जड जाईल, कधी कोणाला हलकं होईल, काही सांगू शकत नाही. आणि हा पाहूया 4था चेंडू आणि हा पुन्हा डॉट चेंडू आणि OUT आउट. सोमनाथ. पाहूया आता 1 चेंडू मध्ये 3 धावा. तर कंपल्सरी चेस करावं लागेल तुम्हाला. या तर 4 मारायला लागतील, नाही तर 3 धावाहून काढावे लागतील. तर 1 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस असेल. आणि हा गोसेटवाडीचा वाघ सगळ्यांना बाउंड्रीवरती, स्वतः बाउंड्रीवरती जाऊन सगळ्यांना तयार ठेवलेला आहे की नवीन बॅट्समन मैदानामध्ये कोण असेल. भैया गायकवाड नवीन बॅट्समन. तर पाहूया, खूप मोठी जबाबदारी दिली. येल्लो टी शर्ट MSD फॅन, चेन्नई सुपर किंग फॅन्स, येल्लो टी शर्ट, खूप मोठी जबाबदारी नवलाई जिंतीने तुमच्या खांद्यावरती टाकलेले आहे. 1 चेंडू मध्ये 3 धावा. आज जर तू धावा काढशील ना तर तुला नवलाई जिंती आहे ना खांद्यावरती घेऊन नाचेल. आणि आणि हा डॉट चेंडू. 1 धावाने विजय झालेला आहे. आणि हा जल्लोष हा जल्लोष आहे. कारण की हा जल्लोष आहे. मी तुला म्हंटल होतं
तर गोशेटवाडी अभिनंदन तुमचं आणि हार्ड लक बॅड लक म्हणावं लागेल. नवलाई जिंती खूप अटीतटीचा सामना झाला इथे. मगाशी एक चेंडू मध्ये तुम्ही 4 धावा नाही दिल्या समोरच्या टीमला नवलाई जिंती, पण आता तुम्हाला 6 चेंडू मध्ये 4 नाही काढता आल्या, तर याचं दुःख असेल. पण हार्ड लक बॅड लक या गोष्टी होत राहतात. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी होत राहतात. नवीन ऊर्जानी आणि नवीन ताकदीने तुम्ही पुढच्या रविवारी मैदानामध्ये यायचं आहे आणि तुमचा खेळ तुम्ही इथे करून दाखवायचा. तर नेक्स्ट मॅच कुसरुंड फिल्डिंग लावून घ्यायचे लवकरात लवकर. राजेश सर एक विनंती असेल, तुम्ही तिथे अंपायर म्हणून थांबायचं आहे आणि पाणी पाठवलं जाईल तुम्हाला. भरत तिथेच अंपायर म्हणून थांबायचंय. रिक्वेस्ट असेल तुम्हाला राजेश सर आणि भरत, तुम्ही अंपायर म्हणून तिथे थांबायचंय. एक विनंती असेल तुम्हाला.